नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हल्ली सगळ्यांनाच परफेक्शनिस्ट व्हायचं आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला अगदी परफेक्ट हवी आहे. पण याच परफेक्शनच्या नादात आपण आपला खरा आनंद तर हरवत नाही होत ना, याचा विचार करण्याची वेळ आता खरंच प्रत्येकावर आली आहे. आणि तो विचार आपण करायलाच हवा. याच आशयाची एक अतिशय सुंदर पोस्ट वाचनात आली. तीच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. सध्या मीडियामुळे ना सगळं जग आपल्या हातात आलंय. मला हव्या त्या देशातल्या हव्या त्या भाषेतल्या सिनेमे बघता येतात, सिरियल्स बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळं इंग्लिशमध्ये भाषांतर केलेल्या बऱ्याचशा सिरियल्ससुद्धा मी बघते. अशीच एक सिरियल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो. घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाही आहे, यावर त्यातली पात्र चर्चा करत होती. आणि मग ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की खरंच ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यात पण सुरू असेल, जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये किंवा अमेरिकेत सुद्धा एखाद्या कॅफेत सुरू असेल. तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आजी असते. तिला ते सगळेजणी विचारतात, तू कसं ग मॅनेज केलंस सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार, सगळं कसं छान मॅनेज करत होती. आम्ही नाही पाहिलेलं कधी तुला थकलेलं. यावरती आजीबाई गोड हसते आणि म्हणते, मी थकायची कधी कधी, पण मला ताण मात्र कधी आला नाही. कारण मला ना परफेक्ट व्हायची कधीच भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं परफेक्ट असं काही नसतं असं लोकांना मान्यच होतं. आई म्हटली की ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असूच शकते. मुलांनी भरलेलं घर म्हणजे पसारायुक्तच असणार. 40शी पार केलेला मुलांचा बाबा म्हणजे त्याला थोडंफार टक्कल असणारच. परफेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टहाससुद्धा नव्हता. त्यामुळं सोपं गेलं जरा तुमच्यापेक्षा. पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणार आहे हा प्रसंग. का अट्टहास करतोय आपण परफेक्ट असण्याचा आणि कुणासाठी? जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळी सुद्धा तरतरीत आणि केस सुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते हो. कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यानंतर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी ती सांभाळू शकत नाही. त्याऐवजी कुर्ता घालत असेल तर सरसर कामं करता येतात. ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्या दिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावंच लागणार. मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाहीये. चित्रातल्यासारखं घर आवरलेलं हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतो. स्वतःहून अभ्यास करणारी, पहिला नंबर वगैरे आणणारी मुलं मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात, अगदी काही अपवाद सोडली तर. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा येणारच आहे. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की 25वा. नोकरी देताना शाळेतला 4थी ब मधला नंबर कोण विचारतोय हो? तब्येत सांभाळावी हे ठीक आहे, पण 50च्या बाईनं 25ला दिसण्याचा अट्टहास कशासाठी? वजनाचा काटा आटोक्यात असावा मान्य, पण साईज 0चा अट्टहास कशाला? सगळ्यांना वनपीस चांगलाच दिसला पाहिजे हा हट्ट का? काहींची वळणं साडीमध्ये काय सुरेख दिसतात, टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत त्या दुखावणाऱ्या हाय हिल कशासाठी? टाच महत्वाची आहे की फोटो? मुळात ना या परफेक्शनच्या व्याख्या कोण ठरवतंय? ऑफिसला काय घालावं, घरी काय घालावं, कसं राहावं, कसं चालावं, कसं बोलावं, कसं दिसावं, कुठे फिरायला जावं, काय आणि कधी खावं, अगदी कुठल्या गादीवर कसं झोपावं, हे सगळे हक्क ना आपण मीडियाला नेमके का आणि कधी दिले याचा आपण विचार करायला हवाय.
एक माणूस दुसऱ्यासारखं नसतंच मुळी. मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल? करा मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम करा. होऊ देत घराचं गोकुळ. अघळ पघळ गप्पा मारा मुलांशी, नवऱ्याशी. मस्त मोठ्या मोठ्याने गाणी म्हणत फिरा हो काही वेळेस गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा आपल्या आनंदात सामील होण्याचा. खरं सांगू, ही कला ना हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. त्यामुळे श्रोते हो, या परफेक्शनच्या नादात आपण गमावत चाललेला आनंद आपण पुन्हा शोधायला हवाय. तेव्हाच कधीकधी अगदी इम्परफेक्ट असूनही आयुष्याचा परफेक्ट आनंद घेऊ शकू आपण. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.